त्या बहिणीच्या संदर्भात जो काही जून महिना संपलेला आहे आणि जूनच्या हप्त्याची सुरुवात कधी होणार, सोबतच ज्या काही 80 लाख बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत, तर त्या 80 लाख बहिणीच्या संदर्भातील जी काही पुन्हा नव्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे, तर त्याबाबत काय नियम असणार आहेत, काय निकष असणार आहेत आणि लाडक्या बहिणीचा हप्ता कुठल्या तारखेपासून जो काही 30 जूनचा हप्ता मिळणे बाकी आहे, तर तो कधी कुठल्या तारखेला मिळणार आहे. सोबतच ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला मात्र मार्च आणि एप्रिलचे मिळाले नाही, किंवा मार्च, एप्रिल आणि मे असे 3 महिन्यांचे हप्ते ज्यांचे थांबलेले आहेत, तर त्यांना जून सह एकत्रित 6,000 मिळणार की 4,500 मिळणार, अशा बाबत इत्यादी बातम्यांची चर्चा सुरू असताना एका लाडक्या बहिणींकडून एक मुख्यमंत्री आणि महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे एक लक्षवेधी मागणी करण्यात आलेली आहे, की त्याच्या मागणीमध्ये जी काही महत्वाची गोष्ट आहे, तर ती तुमच्यासाठी पण महत्वाची असू शकते. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते तुम्ही ते कॉमेंट बॉक्समध्ये शेवटी लिहिलं पाहिजे. मात्र पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण याची माहिती घेणार आहोत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, की लाडक्या बहिणीच्या संदर्भात सरकारने जी काही योजना सुरू केलेली आहे, तर याबाबत लाडक्या बहिणींनी सरकारकडे कुठलीही मागणी केलेली नव्हती, की आम्हाला असे 1,500 रुपये महिना सुरू करा. तुम्हालाच त्या सत्तेची हाव लागली होती, सत्तेसाठी तुम्ही आंधळे झाले होते, म्हणून तुम्ही आम्हाला 1,500 रुपये देऊ केले. तर आम्हाची सगळ्या गोष्टींची आधार पॅन आज तपासणी जमा झाल्याच्या होणार नंतर लाडक्या दरवेळी बहिणीचा तुम्ही हप्ता. काकतलं काढता आणि केवायसी काहीतरी प्रक्रिया बाजारात पुन्हा मांडता, नव्याने सुरू होणार. आणि मग गुड हे न्यूज. वेळोवेळी सातत्याने असे वेगवेगळे फतवे काढणं योग्य नाही, असंही या बहिणींनी म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला जर द्यायचं असेल, तर ज्या काही आमच्या 80 लाख महिला भगिनी अपात्र ठरवल्या, तर फक्त एवढीच मागणी आहे, की आधार लॉग इनवर आम्हाला त्या पोर्टलवर कळालं पाहिजे, की तुम्ही नेमकं कशामुळे अपात्र ठरल्या, कारण आमचा तो घटनादत्त अधिकार आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी अपील करता आलं पाहिजे. एखादा सक्षम प्राधिकरण त्याच्यासाठी नियुक्त करा किंवा एखादा अधिकारी नियुक्त करा. दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही तुम्ही जे काही आम्हाला वेतन देऊ करता, तर आम्हाला बऱ्याच अशा चुकीच्या बातम्या येतात, की त्याच्यामध्ये सांगितलं जातं, की मेचा हप्ता आला, एप्रिलचा आला, जूनचा आला, जुलैचा कधी येणार. चुकीच्या बातम्या असतात. तर आमच्यासाठी एक तारीख निश्चित करा, की 5 तारखेला, 7 तारखेला, 10 तारखेला, कुठल्या तरी त्या तारखेला त्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील. ज्या दिवशी तुमचे जमा होणार नसतील, 5 तारखेला तुम्हाला काही अडचण आली, तुमची गाडी हुकली, तर असं लिहा, की बाबा उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून काढण्याची शक्यता असते. त्याप्रमाणे 5 तारखेचा हप्ता यावेळेस 11 तारखेला येईल, 7 तारखेला येईल, तशी प्रसिद्धी पत्रकं द्या. तुमचे जसे मंत्र्यांचे, आमदारांचे, माजी आमदारांचे वेतन हे बिनाबोभाटी वेळेवर होतात, तर तसं आमचे सुद्धा लाभ हा निश्चित तारखेला, निर्धारित तारखेला देण्याचा प्रयत्न करावा. अशा काही गोष्टींची मागणी या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे. मग तुम्हाला आता याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या काही सूचना असतील, की सरकारने काय केलं पाहिजे, तर त्याबद्दल कळवा. आपण मेलद्वारे, माध्यमांद्वारे, बातम्यांद्वारे सरकारचं याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.